रामकृष्ण हरे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्यस्तानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. अध्याय 4 7वा श्लोक आहे. तर या श्लोकामध्ये भगवान परमात्मा सांगतात, ज्या ज्या वेळेस धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्माची वाढ होते तेव्हा मी आपले रूप प्रगट करतो किंवा मी अवतारला येतो. आता प्रथमतः आपल्याला धर्म म्हणजे काय याचा विचार करावा लागेल. धर्माचा विस्तार असा आहे, जे नीतीने नेम घालून दिलेत त्या नियमाचं काटेकोरप्रमाणे पालन करणं याला धर्म म्हणतात. मग या ठिकाणी सर्वांचा धर्म आहे. मुलाचा धर्म आहे आईवडिलांची सेवा करणं. जी काय जबाबदारी आहे ती जबाबदारी व्यवस्थित पार पडणं त्याला धर्म म्हणतात. ती जबाबदारी पार पडत असताना त्याच्या व्यक्तीच्या हातून कायिक, वाचिक आणि मानसिक हा जो पापाचा वाटा आहे त्यातून होता कामा नये. वाचानं माऊली म्हणतात, अनंत वाचा बरळती बरळ, अनंत वाचा बरळती बरळ, त्याने कैसे गोपाळ पावे हरी. या ठिकाणी माऊली म्हणतात, अनंत वाचा बरळती बरळ, त्याने कैसे गोपाळ पावे हरी. तर भगवान परमात्माचं वास्तव्य आपल्या जीवनात सानिध्यात असेल तर आपल्या हातून ज्या योगानं पाप होईल, धर्माचा ग्लानी होईल किंवा अधर्माचे आपले पाऊलं खेचतील असा विशेष होणार नाही. याला कारण संस्कृती आहे. संस्कृतीचा आपल्या जीवनामध्ये वारसा उत्पन्न झाला तर आपण सुसंस्कृतिवान बनू. धर्म कळेल. आताच्या काळामध्ये फार जमीन आसमानाचा फरक झालेला आहे. माणसं माणसाला ओळखायला तयार नाहीत. धर्माची व्याख्या तर बाजूलाच आहे. जो हेतू आहे तो हेतू असणारा दूर राहिलेला आहे आणि त्या धर्मामध्ये अधर्म शिरलेला आहे. धर्माच्या नावावर स्वार्थ झाला. त्या स्वार्थाला नीतीची जोड नसून अनितीची जोड लागलेली आहे. म्हणजे पाप वाढलेलं आहे. धर्माच्या नावावर फक्त नाव धर्माचं आणि आतला कारभार सर्व अनितीचा आहे. आणि ह्याला अनुसरूनच आताच्या काळामध्ये धर्म फार थोडा राहिलेला आहे. आणि जे धर्माचे तत्व पाळतात ह्या लोकांकडून फार त्रास होतो आहे. नको ते बोलणे खावं लागतात, नको ते ऐकून घ्यावं लागतं. भगवंताला मी एकच सांगू शकतो, भगवंता तुझ्या बालकाला असं दृढ बनव की कसल्या प्रकारचं त्याला अहंकाराचा वारा न लागता, जेणेकरून त्याचं चित्त, मन, इंद्रिय तुझ्या स्वाधीन व्हावं आणि ह्या बालकाकडून धर्मनीतीचं काम हो
हे अशा पाळगतोय. त्या लोकांना सद्बुद्धी दे, विवेक विचार दे, माणसं ओळखण्याची शक्ती दे, आणि तरच जीवनाचं खरं सार्थ कळेल. भगवान म्हणतात की ज्यावेळेस या लोकांना त्रास देतोय, माझ्या भक्तांना त्रास करतात, यांना सांगून सुद्धा कळत नाही, त्यावेळेस मी स्वतः शस्त्रास्त्र घेतो आणि त्यांचा विनाश करतोय आणि परत या लोकांना सुखी ठेवतो. आपण सहज मानून जाल समोरची व्यक्ती आहे आपल्यासारखीच असेल, असं काही नाही. ह्या विश्वामध्ये काही वात्सल्यावर प्रेम करणारे आहेत आणि त्या व्यक्तींना समर्थ दिसणार स्वच्छ आहेत, कारण का त्यांचं डोळे हे त्यांनी पांढरा चष्मा घातल्यामुळं ते त्यांना स्वच्छ दिसत आहे. आपली पाहण्याची दृष्टी वेगळी आहे. आपण जर समजा माईक जे आहे जसं चष्मा घालीन तसं समोरची सृष्टी दिसते. आपल्याला अंतःकरण शुद्ध बनवायचं असेल, आपल्या देहाचं कृतकल्याण करायचं असेल, काही मंडळी देहावर प्रेम करणारे आहेत. देह हा नाशवंत आहे आणि ह्या देहाचं कधीही केलं तरी सौंदर्य टिकून राहणार नाही. आपण मागच्या व्याख्यान मालिकेमध्ये बोलून गेलो, हे सौंदर्य टिकून राहणार नाही. या सौंदर्याने काही कालांतराने सुरकुत्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडणार आहेत. हे देह झिजणार आहे. हे भक्त देह भगवंताच्या कार्यासाठी समर्पित करायचं आहे आणि हेतून जर मिळणारा स्वार्थ आहे आपलं पुढलं जीवन कसं घडवायचं या देहाने ठरवायचं. हे देह हे एक पुढल्या थडीला जाणारी नौका आहे आणि हे आत्मा या नौकेमध्ये बसलेला आहे आणि सच्चिदानंद रूपाकडे जाण्याची तयारी आहे. ह्या देहरूपी नौक्याने जाता येते. आपण म्हणाल मी किती सुंदर आहे असं म्हणण्यापेक्षा बाह्य अंगाने सुंदर असला तर अंतअंग सुद्धा कसं सुंदर होईल, समोरची दिसणारा व्यक्ती कसा माझा होईल ह्याचा विचार केला पाहिजे आणि त्याच्यावर प्रेम करायला शिकलं पाहिजे. प्रेमाने विश्व जिंकता येतं, प्रेमाने भगवान परमात्म्याला कळता येतो. आणि प्रेमाच्या आधी प्रेमामध्ये फरक आहे. पाहण्याची दृष्टी वेगळी आहे. असं न पाहता परपुरुष आपला वडील आहे, परपुरुष आपला मुलगा आहे, परपुरुष कुणाचा तरी भाऊ आहे, तो आपलाच जो भाऊ आहे, हे नाती जुळली पाहिजे. परपुरुष त्याचा जरी आत्मा वेगळा असला, तो जातीनं जर वेगळा असला, पण त्याचं शरीर चालवणारा आणि माझं शरीर चालवणारा एक आहे. अशी ज्यावेळेस वृत्ती निर्माण झाली पाहिजे त्यावेळेस खरा माणूस पाहता येईल. हा समोरचा माणूस कसा आहे, त्याची बुद्धी कशी आहे, त्याचं वागणं कसं आहे, त्याची कृती कशी आहे, त्याचं आचरण कसं आहे हे पाहायला मिळेल. समोरच्या व्यक्तीला पाहायचं झालं तर आपण सुद्धा त्यामध्ये उतरता आलं पाहिजे की असं काय नाही की जग सर्व नाचलेलं आहे आणि हा समोरच्या व्यक्तीही नाचलेला असेल. हे प्रतलन करण्यासाठी आपल्याला सुद्धा त्या क्षेत्रामध्ये उतरावं लागेल. त्यावेळेस समोरची व्यक्ती कशी आहे आणि त्याच्यावर कुठला शब्द सोडावा हे अंतःकरणातून मंथन केलं पाहिजे. मंथनानुसार आपल्या विचाराची धारा निर्माण होईल.
आणि विचार अंतःकरणापासून जो निघालेला विचार आहे, तो विचार देईल की आपल्याला समोरची व्यक्ती हे माझा आहे, जीवलग आहे, तो माझा सखा आहे, तो माझा बंधू आहे. असं ज्यावेळेस विचार निर्माण होईल त्यावेळेस धर्माचं सूत्र हाती आलं असं समजावं. आणि या व्याख्यान मालिकेतून आपल्याला एकच शिकायचं आहे, शिक्षा जर भोगायची नसेल तर आपल्याला धर्मनीतीप्रमाणे चालवा लागेल. समोरच्या व्यक्ती दिसणारा माझा सखा जीवलग आहे, माझा बंधू आहे, माझा मुलगा आहे, हे नाती जोडावं लागतील. आणि त्यावेळेस खरं सुख काय आहे आणि जीवनाचा स्वाद काय आहे कळेल. हे जर नाती जोडली तर अधर्माची जी काही साकड आहे ते साकड निश्चित बंद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अधर्माचं आपलं जीवन जर खेचलं तर निश्चित आपल्याला शिक्षा भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. रामकृष्ण हरी. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु.